माझे तर दिल दिमाग फेफडे सगळंच बाहेर आलं असतं बरं का. काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी मला एक सांगा की गावामध्ये म्हणजे आपल्या सिटीमध्ये एवढी थंडी वाजते आणि नदीवरती आलं, पाण्याजवळ आलं की थंडी बिलकुल वाजत नाही. असं का बरं होतं? याच्या मागचं सायन्स काय आहे? हे पण तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काय झालं माहिती का, मी ना हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे केला बरं का. आणि नाश्ता झाल्यावर मी निघून पण गेले आणि माझा मोबाईल आहे ना तिथेच काउंटरवरती राहिला होता बरं का. आणि मला इतकं म्हणजे मी 2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मला आठवलं की माझ्याजवळ आता मोबाईलच नाहीये. मी इतके घाबरून गेले होते. परत रिटर्न आले, म्हटलं हॉटेलमध्ये असेल तर बघावं, तर त्या काकांनी ठेवला होता बरं का त्यांच्या जवळ. मग त्यांनी मला दिला. इतका जीवात जीव आला ना माझ्या. नाही तर मी विचार करत होते त्या खाल्लेल्या वगैरे माझ्या एवढ्या क्लिप्स होत्या त्या सगळ्या गेल्या असत्या बरं का. मग मी तुमच्या समोर काय प्रस्तुती केली असती. म्हणून मला इतकं रडू येत होतं, पण मोबाईल सापडल्यावरती ना परत दिल को सुकून मिल गया यार. म्हणजे बघा, मोबाईल आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे. मोबाईल आहे तर सगळं आहे. नाही तर आधी पण होते का हो मोबाईल? जसं आहे ना कबूतर आधी पत्र नेऊन पोचवायचे, तसंच जर आता त्यांना आपण रील बनवून दाखवली तर कबूतर लोकांपर्यंत पोहोचवतील का ती रील? ब्लॉगिंग करता येईल? तुम्हाला काय वाटतं? कबूतर जा जा जा, कबूतर जा